अतिशय आनंदाची अपडेट आहे, कारण एकत्रित 3,000 रुपये येणार. आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळेसच हे बातम्या समोर येतात व लाडक्या बहिणींना काही 3,000 रुपये जमा होत नाहीत, परंतु आमदारांकडून आता हे आनंदाची बातमी येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन आता मिटणार आहे. लाडक्या बहिणींनो, अनेक दिवसांपासून आपण विचार करत आहोत की पैसे कधी जमा होणार. अनेक लाडक्या बहिणींचे पैसे रखडले आहेत व जी KYCची प्रक्रिया आहे ते सुद्धा अजूनही सुरू आहे. म्हणजेच काय, KYCची संधी त्या लाभार्थ्यांना अजूनही आहे ज्यांची दुरुस्ती प्रक्रिया करायची आहे. त्यामुळे त्या लाडक्या बहिणींनी सुद्धा KYC लवकरात लवकर करायची आहे. तर लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची अपडेट आहे की मार्च एप्रिलचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. अनेक लाडक्या बहिणी म्हणत आहेत की हे शक्य आहे का? तर होय लाडक्या बहिणींनो, आता काय झालेलं आहे ना की फक्त 2 दिवस राहिलेले आहेत, आजचा आणि उद्याचा, आणि लाडक्या बहिणींना खात्यात पैसे जमा करावंच लागणार आहे सरकारला. KYC प्रक्रियामुळे सुद्धा विलंब होऊ शकतो. म्हणजेच त्या लाडक्या बहिणींची यादीमध्ये नाव ॲड करण्यासाठी पैशांचं वितरण झालेलं नाही. परंतु तुम्ही बघू शकता, आनंदाची बातमी असणार आहे. लाडक्या बहिणींचा मार्च एप्रिलचा हप्ता एकत्रित काही दिवसातच तुमच्या खात्यात जमा होणार असे संजीव रेड्डी बोदकूरवर माजी आमदार वाणी विधानसभा क्षेत्र यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, आता आमदारांनी सुद्धा याबद्दल विशेष इथे काय केलेले आहे, दखल घेतलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हावे, त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी प्रयत्न करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्यांची KYC झालेली आहे व ज्यांची KYC दुरुस्ती प्रक्रिया झालेली आहे त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार. आता पुढे बघूया की KYC व्यतिरिक्त कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यात हा पैसे म्हणजे हे जे पैसे आहेत येणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, ही KYCची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना असणार आहे ज्यांच्याकडून KYC करताना चुका झाली. तुमची जर KYC चुका झाल्या असेल, तुमची दुरुस्ती प्रक्रिया तुम्हाला करायची असेल तर लवकरात लवकर करून घ्या. नाही तर तुम्ही बघू शकता की पात्रता यादी व अपात्रता यादी, कारण पात्रता यादीमध्ये तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी जर तुम्हाला पैसे मिळाले असतील पण तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नाही, परंतु तुम्ही लाईट बिल किंवा अजून कोणत्या कागदपत्रांवरून अर्ज केले असतील तर तुम्हाला पैसे मिळत होते त्यावेळेस, कारण पडताळणी प्रक्रिया झाली नव्हती. पण आता काय झालेलं आहे की नियम आहे ते कडक झाले असल्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐकायचं आहे. पुन्हा म्हणू नका की आमचे पैसे का बंद झालेले आहेत. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला हे पैसे मिळणार आहे. म्हणजे तुमच्या रेशन कार्डवरती एक विवाहित आणि एक अविवाहित म्हणजे आई मुलगी किंवा सून मुलगी किंवा सासू सुना असे मिळणार नाही, तर फक्त एक विवाहित आणि अविवाहित लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे. तुम्ही जर वेगवेगळे फॅमिली असेल, वेगवेगळे रेशन कार्ड असेल, म्हणजेच काय, सासूचं नाव एका रेशन कार्डवरती, सुनाची फॅमिलीची म्हणजे मुलाची फॅमिलीची एक वेगळं रेशन कार्ड असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे येऊ शकतात. आणि तुमचं वय 21 ते 65 वर्ष पाहिजे आहे. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे, कारण गेल्या वर्षीपर्यंत बँक चेकिंग वगैरे काही होत नव्हतं, परंतु आता काय झालं आहे, पडताळणी कडक झाल्यामुळे आधार लिंक असलेले बँक खाते अतिशय गरजेचं असणार आहे. नसेल तर तुमच्या खात्यात तुमचे पैसे जमा होणार नाही. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. अपात्रता यादी तुम्ही बघू शकता. ज्याचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्यांना पैसे मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबाचे सदस्य आयकरदाता आहेत, बघा, आता तुम्हाला वाटेल की आम्ही काम करतोय, आम्ही काम करत नाही, मग आम्ही टॅक्स पण भरत नाही, तर आम्हाला पैसे मिळायला पाहिजे असं नाही. तर मेन्शन काय केलेलं आहे की फॅमिलीमध्ये कुटुंबातील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे टॅक्स भरतात तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुमचं कुटुंबाचं, तुमचं स्वतःचं नाही तर तुमच्या फॅमिलीचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर तुमचे पैसे मिळणार नाहीत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम किंवा मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असाल तर त्यांना पैसे मिळणार नाही. त्यानंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागात मार्फत, आता तुम्ही स्वतः काय करताय की आर्थिक योजनेद्वारे कोणत्या योजनेचा दुसरा लाभ घेत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे त्यांना पैसे मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार, बघा, कोणी भारत सरकार किंवा बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष असतील तर त्यांना पैसे मिळणार नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळता त्यांना देखील पैसे मिळणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, आनंदाची अपडेट असणार आहे. पण आता ही घोषणा तर झालेली आहे, आनंदाची बातमी आलेली आहे. तर
तुम्हाला पैसे मिळणे अत्यंत गरजेचं असणार आहे, कारण घोषणाबाजी करून काही उपयोग नाही. लाडक्या बहिणींचा विचार करून आता अखेरीस शेवटचे 2 दिवस राहिले असल्यामुळे सरकारने दखल घेऊन लवकरात लवकर GR काढायची गरज असणार आहे. जर GR काढला नाही तर पैशांचं वितरण अजून लांबणी होऊ शकते. आता KYC प्रक्रिया उद्याच्या शेवटच्या दिवशी आहे. दुरुस्ती प्रक्रिया लवकरात लवकर करून घ्या. ज्यांची दुरुस्ती झाली नाही त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा. आनंदाची अपडेट आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमचे पैसे 3,000 रुपये मिळणं गरजेचं आहे का नाही? कारण घोषणा झालेली आहे म्हटल्यावर लाडक्या बहिणींना नक्कीच हे घोषणाचं पूर्णपणे करायला पाहिजे आहे. कारण गेल्या वर्षीसुद्धा इलेक्शनच्या काळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होत होते. लाडक्या बहिणींना एकत्रितपणे पैसे येत होते. तुम्ही जानेवारीमध्ये सुद्धा पाहिलं की 11 जानेवारीला एकदा, 13 जानेवारीला एकदा पैसे आले, 15 जानेवारीला एकदा पैसे आले, असे करून फक्त एका दिवसाच्या अंतराने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले. तरी मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे देखील असे देणे गरजेचं असणार आहे. कारण 2-2 महिने पैसे जर पेंडिंगला राहिले तर त्या योजनेला काही अर्थ राहणार नाही. लाडक्या बहिणींचा आहे तो विश्वाससुद्धा सरकारवरून जाणार आहे. आणि अनेक लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळल्यामुळे नक्कीच लाडकी बहीण योजना चालणार का नाही सुद्धा अनेक लाडक्या बहिणींचा प्रश्न असला तरी सुद्धा महायुती सरकार प्रत्येक वेळेस सांगते की 12 महिन्यांची तरतूद झालेली आहे, त्यामुळे ही योजना सुरूच राहणार आहे. परंतु पैशांचा विलंब का होत हे सरकारने महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं पाहिजे, जेणेकरून लाडक्या बहिणींचे प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. नक्कीच जास्तीत जास्त बहिणींना शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.